नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A galvanometer is shunted by 1 upon R of its resistance. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस जो शंट रेझिस्टन्स कनेक्ट केलेला आहे त्याची व्हॅल्यू गॅल्व्हॅनोमीटरच्या रेझिस्टन्सच्या 1 अपॉन आर टाइम्स आहे. फाइंड द फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. तर टोटल करंटचा किती भाग गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होतो असं त्यांनी विचारलेलं आहे. गिव्हन डाटा. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे गॅल्व्हॅनोमीटर इज शंटेड बाय म्हणजे जो शंट रेझिस्टन्स आहे तो सांगितलेला आहे 1 अपॉन आर टाइम्स जी इट्स रेझिस्टन्स. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या रेझिस्टन्सच्या 1 अपॉन आर टाइम्स. फाइंड द फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट. टोटल करंट आपण आय घेतो त्याच्यातला किती भाग गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होईल म्हणजे आय जी अपॉन आय हे विचारलेलं आहे. बघा लक्षात येते का. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पुढचा सेक्शन त्याच्यातला. मग याचा जो फॉर्म्युला आहे आय जी अपॉन आय इज इक्वल टू यस अपॉन यस प्लस जी. मग यसच्या ठिकाणी 1 अपॉन आर टाइम्स जी किंवा जी अपॉन आर हे वापरून घ्या. मग याच्यामध्ये हे अंशातलं जी असं बाजूला काढतो इथं. छेदामधून पण जी कॉमन घ्या हे असेल. याच्यातलं हे जी तेवढं कॅन्सल होईल. पुढं त्याचं सिम्प्लिफिकेशन 1 अपॉन आर आणि इथे छेदामध्ये येणार 1 प्लस आर अपॉन आर. त्यातलं हे आर कॅन्सल होईल. 1 अपॉन 1 प्लस आर हे असेल. सो दिस इज द फ्रॅक्शन ऑफ करंट. फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. हे असेल. मग हे जर समजा फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू शंट रेझिस्टन्स असं जर विचारलं तर म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल आय एस अपॉन आय करावं लागेल. याच्यामध्ये कंडिशन कशी असते आय एस प्लस आय जी हे मिळून टोटल करंट असतो. मग याच्यावरून आय एस इक्वल टू आय मायनस आय जी येणार. ही व्हॅल्यू इथं वापरायची आय एस च्या ठिकाणी. therefore आय एस अपॉन आय इज इक्वल टू आय एस च्या ठिकाणी येणार आय मायनस आय जी डिव्हायडेड बाय आय. आय न सेपरेट डिव्हाइड करून घ्या ते असेल. आणि आय जी अपॉन आय याची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 1 प्लस आर. तिथं वापरा.
जर सोडवलं आपण इथं 1 + r - 1 होणार डिव्हायडेड बाय 1 + r. इथं 1 आणि हे -1 कॅन्सल होईल. r/1 + r हे असेल. दिस इज द फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू द शंट रेझिस्टन्स. दोन्ही व्हॅल्यूज काढून दिलेल्या आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A resistance of 3 ohm is connected in parallel to a galvanometer. म्हणजे हा शंट रेजिस्टन्स आहे. S = 3 ओहम. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स सांगितलाय 297 ओहम. याचा अर्थ हे G आहे, हे S आहे. फाइंड द फ्रॅक्शन ऑफ द करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. म्हणजे परत एकदा इथं आपल्याला Ig/I हे फाइंड आउट करायचं आहे. गिव्हन डाटा. शंट रेझिस्टन्स सांगितलेला आहे 3 ओहम. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे 297 ओहम. फ्रॅक्शन ऑफ करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर हे विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. Ig/I दिस इज इक्वल टू S/S+G. S ची व्हॅल्यू 3 आहे, डिव्हायडेड बाय 3 + 297 म्हणजेच हे होणार 3/300. दॅट इज इक्वल टू 1/100. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन 0.01 हे असं येणार. हे झालं तुमचं फ्रॅक्शन ऑफ करंट थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. आणि थ्रू द शंट रेझिस्टन्स जर विचारलं तर ही व्हॅल्यू फक्त 1 मधून सबट्रॅक्ट करायची. ऑल्सो IS/I असं जर विचारलं तर डायरेक्ट 1 - Ig/I हे करून घ्यायचं. म्हणजेच 1 - 0.01 दॅट इज इक्वल टू 0.99 असं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A galvanometer with a coil of resistance 40 ohm, जे हे दिले कॅपिटल G, gives a full scale deflection for a current of 5 milliampere. म्हणजे Ig दिलेला आहे. How will you convert it into an ammeter? हे महत्वाचं. अॅमीटर का व्होल्टमीटर त्या पद्धतीनं पुढे आपल्याला डायग्राम कनेक्शन करावे लागतील. ऑफ रेंज 0 to 5 एम्पियर. आय साठी व्हॅल्यू त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. मग अॅमीटर मध्ये कन्वर्ट करायचा याचा अर्थ शंट रेझिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. गिव्हन डाटा. गॅल्व्हॅनोमीटर कॉइलचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे 40 ओहम. नंतर फुल स्केल डिफ्लेक्शन साठी लागणारा करंट Ig तो सांगितलेला आहे 5 मिली एम्पियर. म्हणजेच 5 × 10⁻³ एम्पियर दॅट इज इक्वल टू 0.005 एम्पियर हे असेल. डेसिमल पॉईंट 3 घर डावीकडे सरकवावं लागेल. हाऊ विल यू कन्व्हर्ट इट? तर त्याला एम्पियर मीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे म्हणजे यस फाइंड आउट करावं लागेल. आणि तिथं करंट आपल्याला मेजर किती करायचं आहे बघा. 5 एम्पियर एवढा करंट मेजर करायचा आहे, त्याला कन्सिडर करायचं आहे.
पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये शंट रेझिस्टन्ससाठी एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी असं येणार आहे. मग हे आय मायनस आय जी हे तेवढं सोडवून घेऊया. आय आहे 5 मायनस आय जी आहे 0.005 हे असं आहे. 0.005 म्हणजेच हे किती होते बघा बरं. 5 आणि 5 10 झाला 1 1 आणि 9 10 झाला 1 1 आणि 9 10 पॉइंट हे असेल 4.995 हे असं घ्यावं लागेल तुम्हाला. या दोघांची वजाबाकी एवढे ना. आता या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये वापरूया आणि मग बघू त्याचं पुढं काय सिम्प्लिफिकेशन करावं लागते, कसं करावं लागते ते. देअरफॉर एस इक्वल टू आय जी ची व्हॅल्यू आहे 0.005 डिव्हायडेड बाय यांचं सबट्रॅक्शन आहे 4.995 म्हणजे ह्याला 1000 न अंशाला आणि छेदाला जर मल्टिप्लाय केलं तर हे असं येणार आहे. पुढे अजून जी आहे ना त्याच्यात. थांबा थांबा थांबा. मल्टिप्लिकेशन मध्ये जी घ्यायचं आहे. नुसतं हे सोडवत चाललंय. .005 हे आय जी झालं. आय मायनस आय जी इंटू कॅपिटल जी. कॅपिटल जी आहे 40. आता हे किती होणार आहे. एस इक्वल टू याला आणि याला 1000 न मल्टिप्लाय केलं तर 5 डिव्हायडेड बाय हे असेल इंटू 40 हे असं येणार आहे. याच्यात सरळ लॉग टेबल न सोडवून घ्या. 20 चा 30 10 आहे. 2.3010 होणार तो आणि छेदामध्ये 3 पॉइंट तो लॉग बघावा लागेल. 49 चा 9 मध्ये 5 चा मेन डिफरन्स. 49 9 मध्ये 5 चा मेन डिफरन्स 6985. 6985 यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. सबट्रॅक्शन परत एकदा जरा इथं काहीतरी जरा गोंधळ दिसतोय. जरा 5 आणि 5 10 चाल 1 9 आणि 2 11 चाल 1 10 10 गेले 0 इथे घ्यावं लागणार हातचा. मग 7 आणि 6 येणार इथं. 1 मिनिट. तास येणार 7 आणि 6 13 चाल 1 हे ठीक आहे. 0.60 च्या 2 मध्ये 5 चा मेन डिफरन्स 0.60 अँटीलॉग 0.60 चा 2 मध्ये 5 चा मेन डिफरन्स. हे किती होणार आहे बघा बरं. 4004 होणार आहे. 4004. Therefore, S equal to 4.004 into 10 raised to minus 2 ओहम होणार. म्हणजेच S इक्वल टू हा डेसिमल पॉईंट 2 घर डावीकडे सरकवून घ्या. 0.04004 ओहम हा तो शंट रेझिस्टन्स असेल
तो कसा कनेक्ट करायचा त्याची एक डायग्रॅम तिथं आठवणीनं काढून ठेवा. जर गॅल्व्हॅनोमीटर असेल तर या गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस हा शंट रेझिस्टन्स जोडायचा आहे, हे लक्षात घ्या. मग ह्याचं कन्व्हर्शन हे अँपिअर मीटर मध्ये होईल. इथं पाहिजे असेल तर तुम्ही गॅल्व्हॅनोमीटरची व्हॅल्यू शंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू असं पण लिहू शकताय. एक कुठेतरी बाजूला डायग्राम तरी काढा, नाहीतर मग ह्यांनी जसा प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने शेवटी आन्सर लिहून टाका. Therefore, to convert into an emitter, a shunt resistance of S equal to 0.04004 ohm must be connected in parallel with galvanometer. हे महत्वाचं त्याच्यातलं. आणि हे डायग्राम हे या पद्धतीनं कम्प्लीट करत चला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेझिस्टन्स 100 ओहम हे दिले कॅपिटल जी. फुल स्केल gives a full scale deflection for a current of 2 milliampere हे सांगितलेलं आहे आय जी. हाऊ विल यू यूज इट टू मेजर ए करंट अप टू 2 एम्पियर, म्हणजे हे आय दिलेलं आहे, म्हणजे याच्यात तुम्हाला यस फाइंड आउट करावं लागेल. अँड ए व्होल्टमीटर टू मेजर व्होल्टेज अप टू 10 व्होल्ट, म्हणजे इथं तुम्हाला त्याच्या सिरीज मध्ये कनेक्ट करायचा रेझिस्टन्स तो फाइंड आउट करावा लागेल. त्यामुळं दोनही प्रकारची कन्व्हर्शन्स त्यांनी विचारलेले आहे. दोन्ही ठिकाणी डायग्राम्स काढा, म्हणजे मग जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते अगदी व्यवस्थितपणे क्लिअर होईल. नाहीतर मग त्यांची वाक्य तरी लिहावी लागतील. सुरुवात करूया. गिव्हन डाटा. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स आहे 100 ओहम. फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर ए करंट ऑफ 2 मिली एम्पियर, आय जी सांगितलेला आहे 2 मिली एम्पियर, म्हणजेच 2 इंटू 10⁻³ एम्पियर. त्यालाच तुम्ही 0.002 एम्पियर असं पण लिहू शकताय. त्याच्यानंतर पहिलं त्याने विचारलंय करंट मेजर करायचा आहे 2 एम्पियर, तर तिथला शंट रेझिस्टन्स किती असेल, आणि व्होल्टेज मेजर करायचं आहे 10 व्होल्ट, तर तिथला सिरीज रेझिस्टन्स किती असेल. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एम्पियर मीटरचं कॅल्क्युलेशन करूया. मग एम्पियर मीटरसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी हे घ्यावं लागेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. एस इक्वल टू आय जी ची व्हॅल्यू आहे 0.002 डिव्हायडेड बाय आय आहे 2 मायनस 0.002 हे असं येणार, इंटू कॅपिटल जी आहे 100. देअरफॉर एस इक्वल टू हे होणार 0.002 डिव्हायडेड बाय हे होणार 1.998 इंटू 100.
म्हणजेच हे एस इक्वल टू याला 1000 आणि याला 1000 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे 2/1998 इंटू 100 म्हणजेच हे 200 डिव्हायडेड बाय 1998 हे असेल. ह्याचं डायरेक्ट आपण इथं त्याला 2 न जर डिव्हाइड करून घेतलं तर रेसिप्रोकल न काम होते बघा. इथं मी याला 2 न डिव्हाइड करतोय, मगाशीच करायला पाहिजे होतं डिव्हाइड, पण ठीक आहे. आता 9218 उरला 1, परत 9218 उरला 1, 9218 हे असेल. याला जर मी 100 न जर डिव्हाइड केलं अंशाला आणि छेदाला तर हे असे येते 1/9.999 येते. आता याचा मला रेसिप्रोकल बघावं लागेल. 9.9 चा 9 मध्ये रेसिप्रोकल थोडस इथं पेजला जरा प्रॉब्लेम येतोय, थोडस वाढवता येईल, नंतर त्याला परत आपण आहे तसं करू. 9.9 चा 9 मध्ये त्या बघा 1.001 आणि ते पॉइंट घ्यावं लागेल. 0.1001 0.100 1001 ओहम हा रेझिस्टन्स तिथं पॅरलल मध्ये कनेक्ट करावा लागेल. इथं मी शेजारी डायग्राम काढून ठेवतोय. गॅल्व्हॅनोमीटर, हे गॅल्व्हॅनोमीटरच्या पॅरलल मध्ये हा शंट रेझिस्टन्स दाखवा. हे तुमचं एम्पियर मीटर या ठिकाणी तयार होईल या पद्धतीने. ह्यातला सेकंड पार्ट जो आहे तो आहे व्होल्ट मीटरचा. तर आता व्होल्ट मीटर मध्ये तो शंट रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आर एस इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस कॅपिटल जी असा फॉर्म्युला आहे. मग तिथं किती व्होल्टेज मेजर करायचं आहे बघा. व्ही इक्वल टू 10 व्होल्ट आहे, आय जी आहे 2 मिली एम्पियर. 10 व्होल्ट आय जी 2 मिली एम्पियर म्हणजेच 2 इंटू 10⁻³ मायनस कॅपिटल जी गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स किती आहे 100 ओहम. हे असं आहे. म्हणजे असे किती होणार बघा, हे वरती जाईल 10⁴ डिव्हायडेड बाय 2 होणार मायनस 100 1/2 म्हणजेच 0.5 इंटू 10⁴ मायनस 100 ओहम. मग हे याला जर तुम्ही 10⁴ न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे होणार 5000 होणार. मायनस 100 असं जर हे केलं कॅल्क्युलेशन तर हे 4900 ओहम होणार. therefore RS equal to 4900 ओहम. मग हा रेझिस्टन्स त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये जोडावा लागेल या पद्धतीने, आणि मग हे व्होल्ट मीटर त्या ठिकाणी तयार होईल. तर आर एस एल डायग्राम फक्त बाजूला काढून ठेवा म्हणजे समजते की तुम्हाला नेमकं ते कसं कनेक्ट करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे असा त्याचा अर्थ होईल. नेक्स्ट एक्झाम्पल,
ए व्होल्टमीटर ऑफ रेझिस्टन्स 500 ओहम कॅन मेजर ए मॅक्सिमम व्होल्टेज ऑफ 5 व्होल्ट. जरी त्याला सुरुवातीला व्होल्टमीटर जरी म्हटलेलं असलं तरी हा गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्सच घ्यायचा. सुरुवातीला ते किती व्होल्टेज मेजर करू शकते म्हणजे त्याच्या अक्रॉस अप्लाय केलेलं हे मॅक्सिमम व्होल्टेज असेल. हाऊ इट कॅन बी मेड टू मेजर ए मॅक्सिमम व्होल्टेज ऑफ 100 व्होल्ट. सध्या ते 5 व्होल्ट मेजर करते. आपल्याला त्याचं कन्व्हर्शन 100 व्होल्ट पर्यंत न्यायचं आहे. आता बघा त्याच्यामध्ये काय करावं लागेल ते. गिव्हन डाटा, त्याचा रेझिस्टन्स सांगितलेला आहे 500 ओहम. सध्याच ते मेजर करत असलेलं व्होल्टेज आहे 5 व्होल्ट आणि मेजर करायचं व्होल्टेज आहे 100 व्होल्ट. तर तिथला रेझिस्टन्स जो सिरीज मध्ये कनेक्ट करायचा आहे तो किती असला पाहिजे. नेक्स्ट सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये त्यांनी दिलेलं व्होल्टेज आणि आपल्याला मेजर करायचं व्होल्टेज यांच्यातलं जे रिलेशन आहे ते जरा बघा व्यवस्थित. हियर V इक्वल टू 100 व्होल्ट अँड VG इक्वल टू 5 व्होल्ट. देअरफॉर V इक्वल टू ह्याला 20 न मल्टिप्लाय केलं 20 टाइम्स VG आहे. म्हणजेच इथं N इक्वल टू 20 घ्यायचं. जर हे मल्टिपल्स मध्ये असेल तर प्रॉब्लेम फार सोपा होतो. मग त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं पुस्तकामध्ये रीत सर त्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. G इंटू ब्रॅकेट N-1 हे असं होईल. G ची व्हॅल्यू 500 आहे. इथं होणार 20-1. Therefore RS इक्वल टू 500 इंटू 19 19×5=95 एवढे ओहमचा तो रेझिस्टन्स असेल. तो तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये जोडावा लागेल. हे असेल आणि हे व्होल्टमीटर तयार होईल. या पद्धतीने. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए व्होल्टमीटर हॅज ए रेझिस्टन्स ऑफ 30 ओहम. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स दिलाय. व्हॉट विल बी इट्स रिडिंग when it is connected across a cell of EMF 2 volt having internal resistance 10 ohm. हे थोडंसं वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या व्होल्टमीटर अँपियर मीटरशी याचा काहीही संबंध नाही. तर आपण इथं व्होल्टमीटर दाखवलं. व्होल्टमीटरला सुद्धा स्वतःचा रेझिस्टन्स असणार आहे. इथं ते व्होल्टमीटर, याचा रेझिस्टन्स R कन्सिडर करूया. याच्या अक्रॉस एक सेल जोडलेला आहे. त्याचाही इंटरनल रेझिस्टन्स त्यांनी सांगितलेला आहे. हे EMF आहे 2 व्होल्ट. हा इंटरनल रेझिस्टन्स आहे 10 ओहम आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स सांगितलेला आहे 30 ओहम. तर याच्यातून जाणारा टोटल करंट फाइंड आउट करूया आणि या व्होल्टमीटरच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज मी इथं डायग्राम मध्ये लिहिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा टोटल रेझिस्टन्स फाइंड आउट करूया. टोटल रेझिस्टन्स इक्वल टू एक्सटर्नल रेझिस्टन्स प्लस इंटरनल रेझिस्टन्स हे दोन घ्यावे लागतील. मग करंट I इक्वल टू E अपॉन टोटल रेझिस्टन्स येणार. म्हणजेच E अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r येणार
आणि व्होल्ट मीटरच्या अक्रॉस व्होल्टेज किती येणार, तर व्ही इक्वल टू आय इंटू आर. मग आयच्या ठिकाणी ई अपॉन आर प्लस आर येणार इंटू आर, हे या पद्धतीने येईल. देअर फोर व्ही इक्वल टू, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. EMF ई आहे 2 व्होल्ट डिव्हायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, म्हणजे 30 + 10 हे घ्यावं लागेल इंटू आर. आर आहे 30 ओहम हे असेल. मग हे किती होणार आहे बघा बरं, 2 डिव्हायडेड बाय 30 + 10 हे होणार 40 इंटू 30 येणार, हे कॅन्सल होईल. हे 2 2 1 4 होणार, म्हणजेच 3/2 येणार, म्हणजेच 1.5 व्होल्ट हे त्याचं आन्सर येणार. देअरफोर ही इक्वल टू 1.5 व्होल्ट, दॅट इज रीडिंग शोन बाय व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटरनं दाखवलेलं रीडिंग हे एवढं असेल. या पद्धतीने हे पूर्ण करा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए व्होल्ट मीटर हॅज अ रेझिस्टन्स ऑफ 100 ओहम. What will be its reading when it is connected across a cell of EMF 2 volt, internal resistance 20 ohm. मगाच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, काय त्याच्यात काय फारसं वेगळं काही नाही आहे. इथं व्होल्ट मीटर दाखवतोय मी. हे व्होल्ट मीटर, याचा रेझिस्टन्स त्यांनी सांगितलेला आहे 100 ओहम. हे कनेक्ट केलेलं आहे, एक सेल सांगितलेला आहे, त्याचा इंटरनल रेझिस्टन्स सुद्धा दिलेला आहे. हा इंटरनल रेझिस्टन्स घेतोय 20 ओहम. सेलचं EMF आहे 2 व्होल्ट. याच्यातून करंट जो आहे तो या पद्धतीने या डिरेक्शन मध्ये पास होईल. मग टोटल करंट, सॉरी, टोटल रेझिस्टन्स असेल एक्सटर्नल रेझिस्टन्स प्लस इंटरनल रेझिस्टन्स. त्याच्यानंतर फाइंड आउट करा करंट. करंट येणार ई अपॉन आर टी, दॅट इज इक्वल टू ई अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर हे असेल. याच्यावरून व्ही इक्वल टू आय इंटू आर असा फॉर्म्युला वापरावा लागेल. आय साठी आपण फॉर्म्युला तयार करून ठेवलेला आहे, इथं वापरा इंटू आर. देअर फोर व्ही इक्वल टू, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. ई ची व्हॅल्यू आहे 2 डिव्हायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, म्हणजे किती होणार आहे, 100 अधिक 20 होणार आहे, इंटू एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे 100. म्हणजेच हे सोडवून किती होणार बघा, इथं अंशात येणार 2 इंटू 100, 200, आणि हे 100 अधिक 20 होणार 120. हे कॅन्सल होईल. याला 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20 हे असेल. याला 3 न फक्त भाग घालवा. 3 एके 3 उरले 2, त्याचे होणार 20, 3 संग 18, परत उरतायत 2, म्हणजे हे तेच येत जातंय पुढं पुढं. मग ह्याला कुठेतरी थांबवा, सेव्हन करून घ्या, आणि हे असेल दिस इज द रिडिंग शोन बाय द व्होल्टमीटर. हे त्याचं फायनल आन्सर आहे.